नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलो आहोत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा प्राणी संग्रहालय म्हणजेच की राणीचा बाग. आणि इथे आमची गँग. आणि हे संग्रहालय आहे तर भाऊ दाजी लाड आतमध्ये एंट्री करताच इथे आतमध्ये आहे. आणि जिकडे तिकडे बघाल जिथे मस्त अशी ग्रीनरी गार्डन बनवून ठेवलेलं आहे. आतमध्ये एंट्री फी साठी हा तिकीट चार्ट आहे. इथे वॉशरूम आहे. वॉशरूमच्या बाजूलाच इथे तिकीट काउंटर आहे. तिकीट काढायचे आणि आतमध्ये जायचं. तर आपल्याला आता ह्या दिशेने जायचं. तर हे संपूर्ण प्राणी आज आपल्याला इथे बघायला मिळणार. हा पूर्ण नेट मध्ये इथे आतमध्ये जायचं आपल्याला. असं वाटतं आतमध्ये जेल मध्ये टाकणार आहे आपल्याला. तर हे सगळे पक्षी आहेत ना, जे पाण्यात किंवा पाण्याच्या आसपास राहतात आणि अन्नासाठी पाण्यावर अवलंबून असतात, म्हणून यांना ॲक्वा बर्ड्स म्हणजेच जलचर पक्षी असे म्हणतात. तर इथे भरपूर प्रकारचे आपल्याला पक्षी बघायला मिळतील, जसे की बगळा आहे, फ्लेमिंगो आहे आणि बरेच असे ॲक्वा बर्ड्स इथे आहेत. आणि इथे आर्टिफिशियल असा धबधबा. चला, हे तो तिथे काहीतरी खातोय बघ. त्याला जेवणासाठी तिथे ठेवलेलं आहे. कपाटनं ठेवलेलं आहे. मच्छी आहेत का ठेवलेल्या खाण्यासाठी. हे दोघ जण मस्त उन्हामध्ये ऊन खातात विटामिन डी मिळण्यासाठी. आणि बाकीचे इथे सकाळचा त्यांचा ब्रेकफास्ट करतात. प्रत्येक पक्षाची त्याच्याशी निगडीत असलेली साहित्य. आणि आपण आता जे बघून आलो पक्षी, ते पाण पक्षी ॲक्वा बर्ड्स होते. तिकडनं आता बाहेर आल्यानंतर इथे सुंदर अशी मोठी मोठी खूप जुनी अशी झाडं आहेत. आंब्याचं झाड आहे, इथे वडाचं झाड आहे. आणि इकडे पुढे गेल्यावरती आपल्याला मगर बघायला मिळणार आहे. सो चला. इथे मगर आणि सुसर ह्या दोन प्रकारच्या मगर इथे आहेत. तर ह्या मगर बघा शांतपणे पाण्याच्या वर जमिनीच्या सरफेसवरती येऊन बसलेल्या आहेत शांत. आणि इथे ह्या पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत बसल्या आहेत. आणि ह्या दोघांसाठी दोन वेगवेगळे तलाव त्यांनी बनवले आहेत. छोटे छोटे मगर आणि सुसरसाठी दोन वेगवेगळे आहेत. इथे होतं ती एलिगेटर होती आणि ही आहे ती क्रोकोडाईल. आणि हा असा डीप त्यांनी बनवलेला आहे. इकडे खाली जाऊन सुद्धा पण तुम्ही पाण्याच्या आतमधून बघू शकता मगरीला. हे सगळेजण खालून पाण्याच्या आतमधून बघतात. जे आतमध्ये आहे तेच हे पाणी आणि इथे जी मगर आहे ती. सोय बघा. आता आम्ही पण खाली जाणार आहोत. पण आहे खालतून नजारा जो की काहीच दिसत नाहीये. सगळं आल्यानंतर इकडून असं वरती येण्यासाठी जागा आहे. विदाउट स्टेप इझिली फटाफट चालत जाऊ शकतो. आता इथून वरती आल्यावरती पुन्हा तोच व्ह्यू आहे. सो आता आपल्याला इकडे जायचं आहे. ही बघा तुटली आहे. आता आपण बघायला जाणार आहोत साप. सापाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नाग आहे, घोणस आहे, मण्यार आहे, फुरेस आहे. असे वेगवेगळे साप आपल्याला आता बघायचे आहेत. सो फोटोमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे, कारण तिकडे गेल्यानंतर आपल्याला ओळखायला येणार नाही नक्की कुठला साप आहे काय आहे. म्हणून इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथे इन्फॉर्मेशन वाचायची आणि मग नंतर पुढे जाऊन बघायचं रिअल मध्ये. आणि हे जे 4 साप आहेत ना, हे सगळ्यात मोठे विषारी साप आहेत. आणि त्याच्या बाजूलाच इथे अन्न साखळीतील महत्वाच्या दुवा आहेत. पर्यावरणातील साखळीतील संतुलन राखण्यास मदत करते. हे असं सायकल आहे की कोण कोणाला खातं. जैसा करोगे वैसा भरोगे. आणि ते आहेत कास. मस्त असं त्यांच्यासाठी एक सुंदर असं बनवलेलं आहे त्यांचं आयुष्य. आणि आहे कासवाची माहिती. हे होते बट्टी कास. हे आहे कासवांची माहिती. स्टॉप करून वाचा, सगळे डिटेल्स तुम्हाला कळतील. जमिनीवरच्या कासवांचे डिफरन्स आणि पाण्यातील कासवांचे डिफरन्स.
जमिनीवरती राहणाऱ्याला टॉर्टोइज म्हणतात आणि पाण्यात राहणाऱ्याला टर्टल म्हणतात. तो आता आपण बघितला तो होता जमिनीवरचा, आणि आता आपण बघणार आहोत पाण्यामधला. तर पाण्यामधला आपल्याला येता एक्झॅक्ट दिसणार नाही, कारण ते आता कुठे असतील काहीच नाही नसतील देव जाणे. असतील, बट आपल्याला ते आहे टर्टल्स पाण्यामध्ये राहणारे. बघा पाण्याच्या आतमध्ये कसे चालतात. हा बघा फोटो काढतोय म्हणून इथे येऊन पोज देतो. आणि हा पूर्ण वरती आलाय. शायनिंग मध्ये उभे ते तिथे आणि हे दोघं जण दोन कोपऱ्यावरती उभे आहेत. इकडे एक आहे, इकडे एक, आणि पाण्याच्या आतमध्ये पण बघा भरपूर आहे. हा बघा पोहते इथे कसा आला इथे जवळ इथे. आणि हा एक आखाडी पोपट आहे. त्या पक्ष्याचं नाव आहे आडर. हा आफ्रिकियन बर्ड आहे, आफ्रिकियन. आणि ह्याची लाईफ 40 ते 60 वर्षाचं याचं आयुष्य असतं. हे बघा. तर पक्षी बघून झाल्यानंतर आम्ही आता चाललेलो पेंग्विन बघण्यासाठी. तर पेंग्विनसाठी इथे मोठा असा कक्ष त्यांनी बनवलेला आहे, कारण त्यांना थंड क्लायमेटची सवय असते. सो त्याच्यासाठी त्यांनी एक वेगळं सेक्शन बनवलेलं आहे. तिथे आतमध्ये त्यांच्यासाठी एक त्यांचं टेम्परेचर मेंटेन करून त्यांच्यासाठी एक त्यांच्या बॉडी टेम्परेचरला सुटेबल असं त्यांनी एक तिथे त्यांच्यासाठी एक असं त्यांचा परिसर बनवलेला आहे. इथे मस्त ते पाण्यामध्ये पोहतायत, मजा करतायत, मस्ती करतायत. काही वरती ग्रुप्स पण आहेत. आणि आतमध्ये इथे कॅफेटेरिया पण आहे, कॅन्टीन आहे. पेंग्विन कक्षामधनं जर बाहेर आल्यानंतर इथेच तुम्हाला कॅफेटेरिया आहे. तुम्हाला पाहिजे ते नाश्ता, पॉपकॉर्न, आईस्क्रीम सगळं काय मिळेल, पण इथे पे करावे लागेल. गोळा पण आहे. त्यामधनच बाहेर जाण्यासाठी हा रस्ता आहे. इथे आहे तरस आणि बिबट्या. तरस आणि बिबट्या. चला बघूया, बघायला मिळतंय का. वाघाला बघण्यासाठी किती गर्दी जमा झाली आहे ते पण बघा इथे. आणि वाघ अक्षरशः आमच्याकडे पाठ करून बसला आहे, कारण दुपारची वेळ झाली होती, त्यांची आरामाची वेळ होती. सो त्याच्यामुळे तो मस्त सावलीला, ऊन होतं पण सावलीला तो मस्त
आमच्या ह्या साईडला पाठ करून बसला आहे बघा, इकडे दिसतोय तुम्हाला तो वाघ तिथे बसला आहे आणि त्याला बघण्यासाठी एवढी गर्दी तिथे जमलेली आहे. पुढे गेल्यावरती मग आम्हाला हा दिसला पानगेंडा. हा पाण्यामध्ये बघा मस्त एन्जॉय करतोय. थोडंसं हलकंसंच तोंडवरती आहे. हा साईजने खूप भला मोठा असतो, पण तो पाण्यामध्ये असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि एकदम लास्टला जे सेक्शन होतं तिथे होते माकड. तर इथे आम्हाला माकड बघायला मिळाले, छोटे छोटे, त्यांची पिल्लं पण बघायला मिळाली. खूप बारीक जाळी असल्यामुळे ह्याच्या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आहे, पण तिथे गेल्यावरती तुम्हाला खूप क्लिअर दिसेल. लाईव्ह बघण्यामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये खूप डिफरन्स येतो. सो इथे आम्हाला वेगवेगळे माकड बघायला मिळाले. आणि हा माझा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला राणीच्या बागेमध्ये जायचं असेल तर सकाळी लवकर गेलात तर पहिलं तुम्ही जे मोठे प्राणी आहेत जसं की वाघ झाला, चित्ता झाला, बिबट्या झाला, तर हे तुम्ही पहिले प्राणी बघायला जा. त्यानंतर तुम्ही बाकीचे बघा. आणि जर तुम्हाला जायला लेट झाला, दुपार झाली, तर तुम्ही थोडं इव्हनिंगपर्यंत थांबा, 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत. त्यानंतर तुम्हाला तिथे वाघ वगैरे सगळं बघायला मिळेल, कारण की दुपारच्या वेळेस सगळे हे मोठमोठे प्राणी आराम करत असतात, त्यामुळे ते बघायला मिळत नाहीत. सो राणीची बाग फिरून आलो. राणीच्या बागेमध्ये तर आम्हाला ऑलमोस्ट सगळे प्राणी तर झोपलेलेच मिळाले. सो सगळे झोपलेले होते, तर बघून आम्हाला जाम कंटाळा आला. आणि प्रिफर करा राणीच्या बागेत कधी पण येताना सकाळी लवकर या. 9 वाजता राणीची बाग ओपन होते, त्यावेळेस या. ते झाल्याच्या नंतर खाण्यासाठी आजूबाजूला सगळीकडे आम्ही फिरलो, पण कुठेच आम्हाला काही चांगलं मिळालं नाही. एके ठिकाणी गेलो पण तिकडे पण टेस्ट एवढी चांगली नव्हती. तिकडे रुचीने आणि ज्योतीने ट्राय केली, अमन पलकने पण ट्राय केली, एवढी काही खास नव्हती. सो आता आम्ही आलो स्पेशल मिसळ खाण्यासाठी. ज्योतीने आम्हाला सांगितले की दादरमध्ये चांगली मिळते म्हणून. सो इकडे आलो. सो आता खातो. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.